अपेंडिक्स हे आपलं आतड्यांचा एक पार्ट आहे. साधारणपणे 4 ते 5 मीटर लांबीचं हे आपल्याला लहान आतडं असतं, ज्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन म्हणतो, आणि 1.5 मीटरचं मोठं आतडं, ज्याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो. दोघांच्या जंक्शनला एक छोटंसं ऑर्गन आहे, जे एक वेस्टिजियल ऑर्गन आहे, ज्याचं आता आपल्याला कुठलंही फंक्शन नाही. त्याला आपण अपेंडिक्स असे म्हणतो. अपेंडिक्स साधारणपणे 5 सेंटीमीटर पासून 15-20 सेंटीमीटर लांबीचे असू शकते. अपेंडिक्सला सूज आली म्हणजे काय, त्याला आपण अपेंडिसायटिस असे म्हणतो. आता अपेंडिसायटिसची लक्षणं काय, की पोटात तीव्र पेन होणं. ते पेन एक रेडिएटिंग पेनच्या प्रकारचं असतं. अपेंडिसायटिसचं पेन हे पहिले बेंबीच्या आजूबाजूला सुरू होतं आणि तिथून उजव्या साईडला खालच्या बाजूला लोअर क्वाड्रंटला रेडिएट होतं. याला रेडिएटिंग पेन ऑफ अपेंडिसायटिस असं आपण म्हणतो. पेन सोबत आपल्याला प्रमुख लक्षणं आहेत, ते म्हणजे बारीक ताप असणे, माइल्ड फीवर. दुसरं कमी भूक लागणे किंवा भूक न लागणे, ज्याला आपण ॲनोरेक्सिया म्हणतो. तिसरं काही केसेसमध्ये लूज मोशन्स होऊ शकतात. आणि चौथं काही केसेसमध्ये बर्निंग मिक्च्युरेशन म्हणजे लघवीला जळजळ होणे असू शकते. आता अशा केसेसमध्ये जर आपल्याला डायग्नोसिस करायचं म्हणलं, निदान करायचं असेल, तर तुम्ही जर आपल्या सर्जनला भेटला तर तो तपासून सुद्धा सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीला अपेंडिक्सची सूज आहे की नाही. कन्फर्म करण्यासाठी आपण 2 तपासण्या करू शकतो, एक सोनोग्राफी आणि दुसरं CT स्कॅन. सोनोग्राफी ही तपासणी ऑपरेटर डिपेंडंट असते. जर एखाद्याला एक्सपर्टीज असेल तर तो नक्कीच अपेंडिक्सची सूज सोनोग्राफीवर शोधू शकतो. पण जर कधी बॉवेल गॅसेस असले, पोटात गॅस भरलेला असेल, तर त्यामध्ये कधी अपेंडिक्स सापडणं हे डिफिकल्ट होतं. तर अशा केसेसमध्ये सोनोग्राफी जरी नॉर्मल असेल आणि तुमचा सर्जन म्हणत असेल की हे अपेंडिक्सची शक्यता आहे, तर अशा केसेसमध्ये आपण CT स्कॅन करून अपेंडिक्सची सूज ही कन्फर्म करू शकतो. आता एकदा अपेंडिक्सचे निदान झाले तर काय करावे लागेल? ऑपरेशन हे आवश्यक आहेच का? अपेंडिक्सला आपण अँटीबायोटिक्सने सुद्धा बरं करू शकतो. 3 दिवस अँटीबायोटिक्स दिले आणि पेशंटचं पेन कमी होत असेल, त्याच्या सिम्पटम्समध्ये इम्प्रूव्हमेंट असेल, तर आपण ऑपरेशन काही दिवस टाळू शकतो. जर पेशंटला औषधं देऊन सुद्धा जर त्याच्या सिम्पटम्समध्ये काही इम्प्रूव्हमेंट नसतील, तर ऑपरेशनचा निर्णय घेतलेला बरा असेल. आता ऑपरेशन कधी केलं पाहिजे? अपेंडिक्स हे सोनोग्राफी आणि CT स्कॅनवर 5 ते 6 मिलीमीटर असेल तर ते नॉर्मल असं समजलं जातं. 7 आणि 8 मिलीमीटरच्या पुढे अपेंडिक्सला सूज आहे असं आपण म्हणतो आणि त्याला ऑपरेशनची आवश्यकता आहे असं सांगितलं जातं. 10-12 मिलीमीटरच्या पुढे अपेंडिक्स हे परफोरेट किंवा रप्चर होऊ शकतं. तर अशा केसेसमध्ये जास्त वाट न बघता ऑपरेशन केलेलं हा चांगला निर्णय ठरतो. ऑपरेशन करायच्या 2 पद्धती आहेत. एक ओपन सर्जरी, ज्याच्यामध्ये उजव्या बाजूला खाली एक कट घेऊन आपण पेशंटला अपेंडिक्स बाहेर काढून घेतो. दुसरं जे मोस्ट कॉमनली आता सध्या आपण केलं जातं, ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतो. दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये 2 किंवा 3 छोटे होल्स घेऊन 5 मिलीमीटरचे छोटे होल्स कट करून आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन पूर्ण करू शकतो. या केसमध्ये पेशंटची रिकव्हरी ही इमिडिएट 1-2 दिवसामध्ये होऊ शकते आणि लवकर डिस्चार्जही शक्य आहे. दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये ओपन सर्जरीच्या तुलनेत ब्लिडिंग कमी आहे, वेदना कमी आहेत आणि अर्ली बॅक टू वर्क आहे. दुसरं, आता याला प्रिव्हेंट कसं करायचं? मोस्टली अपेंडिक्स हा आजार लहान मुलांमध्ये जास्त आढळला जातो, कारण की त्यांची आतड्यांची इम्युनिटी ही कमी असते. तर अशा केसेसमध्ये आपण आपल्या मुलांना जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स खायला द्यायला पाहिजे. योगर्ट, दही, फ्रूट्स, फायबर याचं प्रमाण आपण जास्त दिलं पाहिजे. आपण देखील जेवण करताना प्रत्येक घास बारीक चुरून खाल्ला पाहिजे. फायबरचं प्रमाण जास्त असेल तर कॉन्स्टिपेशन होत नाही आणि अपेंडिक्सला सूज येण्याची शक्यता कमी आणि अजून कमी होऊन जाते. तर अपेंडिक्स टाळणं हे आपल्या डाएटवर डिपेंडेंट आहे. पण जर अपेंडिक्सला सूज असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या सर्जनला भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढची ट्रीटमेंट प्लॅन करा.